मनसेचा पाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये सुरू आहे आणि या मेळाव्यासाठी इथं मनसैनिक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। त्या मनसैनिकांशी संवाद साधू। राज ठाकरे आजच्या या आपल्या भाषणात काय बोलणार आहेत, मनसैनिकांना काय अपेक्षित आहेत ते जाणून घेऊयात। हे काय तुम्ही साखर वगैरे वाटतंय? आज गुढीपाडवाचा सण आहे, आज आनंदाचा क्षण आहे। काही क्षणामध्ये सन्माननीय राजसाहेबांची सभा आता सुरू होणार आहे आणि साहेबांच्या आदेशाची वाट पण पाहतोय। पण मी आज साहेबांना स्वतःहून साथ घालतोय महाराष्ट्र सैनिक म्हणून आणि महाराष्ट्र सैनिकांतर्फे। त्याच्यासाठीच मी सांगतोय की साहेब तुम्ही पेटून उठा। या महाराष्ट्राचं खूप चिखल झालेलं आहे आणि जे आता जे चाललेलं आहे सगळं ते जनता सहन करू शकत नाही आणि कोणी पुढे होऊन या गोष्टीचा बोलू शकत नाहीये। चिखल म्हणजे काय झालंय नेमकं आणि कुणी केलंय काय वाटतं? एका पक्षाचे दोन पार्टनर, दुसऱ्या पक्षाचे 2 पार्टनर, असं कधी आपण भविष्यात तरी आपण बघितलंय का? याच्या पुढे असं चिखल असं होतच गेलं ना तर या महाराष्ट्राचं वाटोळं होणार आहे। आणि मी सन्माननीय राजसाहेबांना आम्ही सगळं म्हणजे विनंती करतोय। चिखल कोणी केला? आता जे महायुतीचं सरकार अस्तित्वात आहे त्यांनी केला की महाविकास आघाडीने केला? बघायला गेलं तर सर्वसामान्य जनतेची चूक आहे। यांना निवडून देतात, हा आमदार होतात आणि तिसऱ्या दिवशी माहिती पडते की तो त्या पक्षात गेला। त्याला तिथे भर रस्त्यात चोपायला पाहिजे। तुला निवडून आम्ही या पक्षातून दिलं तर दुसऱ्या पक्षात का गेला? तेव्हा जनतेने ठरवायला पाहिजे। त्याला दुसऱ्या पक्षात गेला त्याला घरी जाऊन चोपायला पाहिजे। तर असे प्रकार बंद होतील आणि हेच साहेबांनी यासाठी साहेबांनी आवाज उचलायला पाहिजे आणि हे सगळं बंद व्हायला पाहिजे। याच्यात सर्वसामान्य जनतेचा हाल होत आहे। आता जे सध्या सरकार महायुतीचं आहे त्या सरकारला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता लोकसभेत। जेव्हा जशी परिस्थिती होती तसं साहेबांनी विचार चांगल्यासाठी केलेले असेल, मग त्यांना ते विचार नंतर त्यांच्या समोरच्या जे व्यक्तीचे जे विचार बरोबर पटत नसेल तिथे साहेबांनी विचार ते बरोबर नाही सांगितले असेल, ते जनतेच्या हितासाठीच केलेले साहेबांनी। मनसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरेंनी कुणाच्या सोबत राहिलं पाहिजे? महायुती सोबत असलं पाहिजे की उद्धव ठाकरेंनी त्यांनी एकत्र आलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? मनसैनिक म्हणून मी सांगतोय साहेबांनी जो आदेश आम्हाला मनसैनिकांना देणार तेच आम्हाला मान्य आहे। तुमची इच्छा असेल ना काहीतरी की साहेबांनी ही भूमिका घ्यावी? आमची इच्छा अशी आहे जे साहेब आदेश देतील तेच आमची इच्छा, बाकी कुठलीच इच्छा नाही। बरं, मग ठाकरेंसोबत जायचं नाही जायचं ते तुमचं? मी काय बोलतोय, जे साहेबांची इच्छा ते आमची इच्छा, बाकी साहेब जे इच्छा ठरवतील त्या इच्छेत आम्ही सहभागी आहे। साहेब अगर ते इच्छा नाही नसेल ना आम्ही सांगणार आमची इच्छा आहे तर ते नाही चालत। आता याच्यापूर्वी राज ठाकरेंनी इथूनच आपल्याला माहीमच्या त्या दर्ग्याचा एक विषय सांगितलेला होता, त्यानंतर भोंग्यांचा विषय सांगितलेला होता। आजच्या भाषणामध्ये तुम्हाला काय वाटतं, हे सगळे मुद्दे पाहिजेत तुम्हाला? भोंगा मशीद की येणाऱ्या काळातल्या तरुणांच्या रोजगारीचे विषय, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय, ते सगळे विषय पाहिजे? तोच विषय साहेब घेणार आहे। शेतकऱ्यांचा आहे विषय, मुलांचे शैक्षणिक बाबतीत सगळं पूर्ण वाट लागलेली आहे आणि मेन करून जो चिखल झालेला आहे महाराष्ट्राचा, रोज उठसूट बातम्या कुठल्या येतात, खोके बोके, हे सगळं लोकांना नाही पाहिजे। लोकांना सर्वसामान्य जनतेला सगळे छोटे छोटे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पाहिजे आणि तेच मुद्दे साहेब आज घेणार आहे। बरं, आता मागचं जे निवडणुका झाल्या विधानसभेच्या लोकसभेच्या, त्या निवडणुकांमध्ये काही प्रमाणात ईव्हीएमचा सुद्धा घोळ झाल्याचं तुमचेच अनेक उमेदवार बोललेले आहेत। तुम्हाला काय वाटतंय? ते पण साहेब आज हा मुद्दा उचलणार आहे, कारण का ईव्हीएमचा हा घोळच आहे नक्की। मध्ये भाषणामध्ये सांगितलं राजसाहेबांनी की राजू पाटील यांना तिकडे त्यांच्या अमुक भागामध्ये सगळे मत त्यांना गेले, मग राजू पाटील साहेबांना मत गेलं कुठे? तर जे साहेब आज मुद्दा हा पण बोलतील असं आम्हाला वाटतंय। आता तुमच्यासोबत जे लोक आलेले आहेत यांच्याशी आपण बोलूयात। दादा, आता आजच्या भाषणात तुला काय वाटतंय, काय बोलतील राज ठाकरे? मी एक नवीन पिढी आहे, माझं असं मत आहे जे साहेब सांगतील ते आम्ही आदेश पाळलेच पाहिजे। कारण आजकाल जसं काय आम्ही युवक बघतोय की आज एज्युकेशन सिस्टमची पूर्ण वाट लागलेली आहे। याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार मी असं सरकारवरही बोलू शकत नाही। सर्वच जण MLA, MP, CM हे सगळे जबाबदार आहेत। जर त्यांचं काम नीटनेटकेपणाने केलं असतं तर साहेबांना मनसे हा पक्ष काढायची गरजच आली नसती। राज ठाकरेंनी एकट्याने लढलं पाहिजे की महायुती किंवा महाविकास आघाडी? साहेब एकटे आजपर्यंत लढत राहणार आणि आम्ही त्यांची साथ देत राहणार आणि जोपर्यंत साहेब पक्ष चालवत राहणार तोपर्यंत आम्ही सभेत आणि येत राहणार आणि जोपर्यंत हा पक्ष आहे तोपर्यंत काही आमच्याकडनं चुकी झाली तर आम्हाला आमची माफी घ्या, माफी मागतो। लोक वारंवार एक मुद्दा उपस्थित करत असतात। आता ही सभा आहे, आज इथं मोठी गर्दी झालेली आहे, पण या सभेला जे लोक येतात ते मतदान करत नाहीत, त्यांना अशी एक तक्रार असते। काय नाही, असं काही नाही। आता मध्ये ईव्हीएम मध्ये 100% घोटाळा आहे। लोकांनी साहेबांना मतदान केलेलं आहे, लोक विचारात पडतात आम्ही मतदान केलं तर गेलं कुठे? मनसेचं इतर पक्षाच्या लोकांचं पण म्हणणं तेच आहे।
पण काय ना काय घोळ आहे, पण हा जास्त काळ टिकणार नाही. पापाच्या घडे फुटतात एक ना एक दिवस, पण सामान्य जनता त्यांना कधी माफ नाही करणार. तर अशी या सगळ्या मनसैनिकांची भावना आहे. येणाऱ्या काळात राज ठाकरेंनी एकला चलोरीची जी भूमिका आहे तीच कायम ठेवली पाहिजे असंही त्यांना वाटतंय आणि राजसाहेबांच्याच आदेशावर आम्ही इथून पुढचं सगळं काम करू असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन स्वप्नील सोबत सुधीर काकडे, मुंबई तक.